नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी उमेश घुसळकर, अनअकॅडमी प्लस एज्युकेटर माझ्या या YouTube चॅनलवरती आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये देखील आपण काही संभाव्य इंग्रजी ग्रामर प्रश्नांचा आढावा या ठिकाणी घेणार आहोत. हे सर्व प्रश्न म्हाडा एक्झाम असेल किंवा इतर सरळ सेवेच्या परीक्षा असतील, या सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त प्रश्न आहे. सो तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा, आवडल्यास लाईक करा आणि त्याचबरोबर शेअर करा. त्याचबरोबर मित्रांनो, आपल्या अनअकॅडमीच्या महाराष्ट्र भरती एक्झाम या कॅटेगरी अंतर्गत मी तुम्हाला संपूर्ण इंग्रजी व्याकरण हा विषय या ठिकाणी शिकवत असतो. जर तुम्हाला अनअकॅडमीचं सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला सेंटरला एक कोड दिसतोय उमेश 11, हा माझा रेफरल कोड वापरून तुम्ही अनअकॅडमीचं सबस्क्रिप्शन घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला 20% डिस्काउंट देखील मिळेल. त्यानंतर आपल्या महाराष्ट्र भरती एक्झाम या कॅटेगरी अंतर्गत अनअकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती दिनांक 26 जानेवारी पासून आपली तलाठी मेगा भरती बॅच नंबर 12 स्टार्ट होत आहे. या बॅचला जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही आपला जो कोड आहे उमेश 11 किंवा माझा UG11 लाईव्ह हा रेफरल कोड वापरून तुम्ही देखील ही बॅच जॉईन करू शकता. या बॅचमध्ये तुम्हाला निलेश राठोड सर, पवन देशपांडे सर, नितेश शिंदे सर आणि मी स्वतः या ठिकाणी शिकवणार आहे. हे सर्व टॉप एज्युकेटर तुम्हाला संपूर्ण तलाठी भरतीचा अभ्यासक्रम या बॅचमध्ये या ठिकाणी शिकवणार आहे. तर तुम्हाला या बॅचला देखील जॉईन व्हायचं असेल तर आपला कोड वापरून या ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता. ओके, तर लेट स्टार्ट. आपण आजच्या या सेशनमध्ये काही महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी बघूयात. क्वेश्चन नंबर फर्स्ट, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स विथ अप्रोप्रिएट प्रीपोजिशन. ओके, he will be indebted dash dash your help. आन्सर रिस्पेक्टिव्हली आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे. 2 ब्लँक आहे आणि त्या 2 ब्लँक मध्ये हे प्रिपोजिशन आपल्याला वापरायचे आहे. यस, पोलवरती बघा, इथे पोल आपल्याला घेता येत नाही आपल्या YouTube वरती, पण कमेंट बॉक्समध्ये तुम्ही उत्तर देऊ शकता. ही विल बी इंडेप्टेड डॅश डॅश युअर हेल्प. पुढीलपैकी कोणता ऑप्शन क्रमांक तुम्ही इथे सिलेक्ट करणार जेणेकरून आपला राईट आन्सर मिळेल. ज्यांना उत्तर येत आहे ना त्यांनी कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पुढीलपैकी कोणतं सिलेक्ट करता येईल. अगदी सोपा प्रश्न आहे आणि आपल्याला प्रिपोजिशन या टॉपिक वरती प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. ओके, सो या प्रश्नाचं देखील आपल्याला उत्तर इथे यायलाच पाहिजे. ही विल बी इंडेप्टेड डॅश 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 युअर हेल्प. पर्याय क्रमांक 1 तुमचा राईट असेल. टू आणि फॉर. अगदी छान. ओके, ही विल बी इंडेप्टेड. इंडेप्टेडचा अर्थ काय असणे? ऋणी असणे. एखाद्याचं तुम्ही ऋणी असणे. ओके, म्हणजे इथे बघा, ही विल बी इंडेप्टेड टू यू फॉर युअर हेल्प. तर तुमच्या मदतीसाठी तो तुमचा नेहमी ऋणी राहील असं आपण या ठिकाणी म्हणत आहोत. सो पहिल्या ब्लँक मध्ये तुम्हाला टू वापरायचा आहे आणि सेकंड ब्लँक मध्ये मात्र फॉर हा प्रिपोजिशन तुम्हाला वापरावा लागेल. तेव्हा आपलं वाक्य मिनिंगफुल या ठिकाणी कम्प्लीट होईल. सो गॉट इट. इंडेप्टेडच्या समोर आपण टू वापरणार आणि त्यानंतर पुढे तुम्हाला फॉर वापरायचा आहे. क्वेश्चन नंबर 2 बघा. इट्स विल विदिन माय ॲबिलिटी टू हेल्प हिम. द अबव सेंटेन्स इज द एक्झाम्पल ऑफ. दिलेलं वाक्य हे कोणत्या प्रकारचं आहे? सिंपल, कॉम्प्लेक्स, कंपाऊंड, कंपाऊंड कॉम्प्लेक्स. तर पुढीलपैकी कोणतं तुमचं राईट आन्सर आहे तो पर्याय क्रमांक तुम्हाला ओळखायचा आहे. ज्यांना उत्तर येत आहे ना त्यांनी कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. या प्रश्नाचं उत्तर पुढीलपैकी कुठलं असेल? हे वाक्य कोणत्या प्रकारची वाक्यरचना दिसते? वाक्याचे प्रकार पडतात ना, सिंपल सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स. मग हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे तो पर्याय क्रमांक तुम्हाला या ठिकाणी ओळखायचा आहे. यस, ज्यांना उत्तर येते त्यांनी कमेंट बॉक्समध्ये द्या. इट्स विल विदिन माय ॲबिलिटी टू हेल्प हिम. हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे? सिंपल, कंपाऊंड, कॉम्प्लेक्स की कंपाऊंड कॉम्प्लेक्स? अगदी छान. हे वाक्य तुमचं सिंपल स्वरूपाची वाक्यरचना आहे. ओके, सिंपल स्वरूपाची वाक्यरचना इथे आलेली आहे. एक सेकंद. साधं विधान आहे. कंपाऊंड सेंटेन्स मध्ये काय असतं? 2 क्लॉज मुख्य असतात. मेन क्लॉज आणि मेन क्लॉज. पहिलाही मेन क्लॉज आणि दुसराही मेन क्लॉज असतो. कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये मात्र एक मेन क्लॉज आणि एक सबऑर्डिनेट क्लॉज आलेला असतो. आणि सिंपल सेंटेन्स जे आहे हे एक प्रकारचं यामध्ये एकच कर्ता आणि एकच वर्ब आलेला असतो. सब्जेक्ट आणि वर्ब आलेला असतो. सो इट इज वेल किंवा इट वॉज वेल. ओके, हा शॉर्ट फॉर्म आहे. सो इट इज वेल विदिन माय ॲबिलिटी टू हेल्प हिम. म्हणजे या ठिकाणी काय तर टू हेल्प हिम म्हणजे त्याला मदत करणे. ओके, तर त्याला मदत करणे हे कसं आहे? हे माझ्या ॲबिलिटीमध्ये आहे, माझ्या क्षमतेमध्ये आहे. ओके, सो त्याला मदत करणे हे माझ्या क्षमतेचं काम आहे असं आपण या ठिकाणी म्हणणार.
त्यामुळे पर्याय क्रमांक 1 तुमचा राईट असेल. सिंपल सेंटेन्स आहे. अगदी छान. दॅट जर आलेलं असेल तर कॉम्प्लेक्स सेंटेन्स असतं. राईट. ओके कदम. जर त्यामध्ये दॅट आलेलं असेल किंवा आपण बिकॉज, सो दॅट किंवा वेन, वेअर यांनी जर वाक्य जोडलेलं असेल तर ते तुमचं कॉम्प्लेक्स स्वरूपाची वाक्यरचना आहे. हे मी तुम्हाला यापूर्वी सांगितलेलं आहे. आपल्याला कंपाऊंड सेंटेन्स ओळखायचं असेल तर फॅन बॉईज ही ट्रिक्स लक्षात ठेवा. मी बऱ्याच वेळा माझ्या क्लासमध्ये देखील सांगत असतो. फॅन बॉईज जर तुम्हाला लक्षात राहील तर या ठिकाणी तुम्हाला कंपाऊंड सेंटेन्स ओळखणं सोपं जातं. एफ फॉर ओके, ए फॉर अँड, राईट, किंवा ऍज वेल ऍज पण तिथे असू शकतं. त्यानंतर जो एन आहे, एन कुठे वापरतो आपण? नॉर किंवा नेव्हर द लेस साठी. ओके, नॉर किंवा नेव्हर द लेस साठी आपल्याला वापरायचं आहे. बी फॉर बट होतं. बी फॉर बिकॉज वापरू नका. बिकॉज वापरलं तर ते तुमचं रिझन होईल आणि तिथे तो ऍडवर्ब क्लॉज ऑफ रिझन होईल. म्हणजे तुमचं ते कॉम्प्लेक्स सेंटेन्स होईल. पण बट जर आला तर मात्र कंपाऊंड सेंटेन्स असतो. ओ फॉर ऑर किंवा अदरवाईज हे पण लक्षात ठेवत चला. त्यानंतर वाय फॉर एट आणि एस फॉर स्टील हे कंजंक्शन तुम्हाला लक्षात ठेवायचे. हे जर कंजंक्शन तुम्हाला व्यवस्थितपणे वापरता आले तर या ठिकाणी हे कंपाऊंड सेंटेन्स आहे. मग राहिलेले इतर जे आहेत ज्यामध्ये दॅट येतं, व्हॉट येतं, वेअर येतं, व्हेन येतं, सिन्स, अंटिल, ओके, हे सर्व तुमचे कॉम्प्लेक्स मध्ये आलेले कंजंक्शन असतात. सबऑर्डिनेटर यांना सबऑर्डिनेटर देखील असं म्हटलं जातं. त्यामुळे पर्याय क्रमांक तुमचा राईट आन्सर आहे फर्स्ट. क्वेश्चन नंबर 3 बघा. चूज द वर्ड हॅव्हिंग सिमिलर मिनिंग. पुढीलपैकी कोणतं वाक्य हे सिमिलर मिनिंग मध्ये आहे? सिम्पॅथी, कंपॅशन आणि ऍपॅथी. पुढीलपैकी योग्य ऑप्शन क्रमांक सिलेक्ट करायचा आहे की या 3 वर्ड पैकी सिमिलर मिनिंग असणारे, समानार्थी शब्द असणारे पुढीलपैकी कोणते शब्द आहेत? चारही पर्याय रीड करायचे आहे. ए बी, बी सी, आय सी. तर तुम्हाला जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा या प्रश्नाचं उत्तर पुढीलपैकी कुठलं असेल. येस, सिम्पॅथी, कंपॅशन आणि ऍपॅथी. तर पुढीलपैकी आपण कुठलं वापरणार? हॅव्हिंग सिमिलर मिनिंग, समानार्थी या पद्धतीनं सांगितलंय. ओके, येस. आपण म्हणतो ना एखाद्या व्यक्तीबद्दल सिम्पॅथी दाखवू. सिम्पॅथी दाखवू म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीबद्दल आपण काय दाखवतो? दया दाखवतो, करुणा दाखवतो. मग याला म्हणतात सिम्पॅथी. ओके. आणि कंपॅशनचा अर्थ पण तोच होतो. कंपॅशन म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दल दया दाखवणे. ओके. सो हे दोन्ही तुमचे सिनॉनिम आहे. म्हणजे तुमचा उत्तर येणार पर्याय क्रमांक 1. येस, सिम्पॅथी. ओके. सिम्पॅथी दाखवणे, करुणा दाखवणे किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल दया दाखवणे. ओके. याला आणखीन एक वर्ड आहे मेर्सी. मेर्सी हा वर्ड लक्षात ठेवत चला. मेर्सी देखील आपल्याला ठिकाणी सिम्पेथी या अर्थाने वापरता येईल. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर ऍपॅथी जो आहे हा या ठिकाणी मात्र विरुद्ध अर्थाचा ठेवू शकतो. ऍपॅथी आपल्याला इथे वापरता येणार नाही. ऍपॅथीचा अर्थ आपण या ठिकाणी काय म्हणू शकतो? जो व्यक्ती खिन्न आहे, उदासीन स्वरूपाचा आहे. ऍपॅथीचा अर्थ काय होतो? खिन्न स्वरूपाचा किंवा उदासीन स्वरूपाचा. हे तुमचं या ठिकाणी येणार नाही. याच्यासाठी आपण कोणता वर्ड वापरू शकतो? जो व्यक्ती खिन्न आहे त्याला आपण मोप पर्सन म्हणतो. MOPE, मोप म्हणजे उदास असलेला. आणि उदास असलेला व्यक्ती कसा असतो? डिप्रेशन मध्ये असतो. सो डिप्रेशन हा देखील वर्ड तुम्हाला इथे वापरता येईल. मोप किंवा डिप्रेशन ऍपॅथीसाठी. म्हणून आपला राईट आन्सर मिळते पर्याय क्रमांक 1. ओके. पिटी म्हणजे पण दया. हो, पिटीचा अर्थ पण इथे होतो. पिटी पण आपल्याला वापरता येईल. म्हणजे पिटी खेद पण होतो आणि दया पण होतो. हे दोन्ही पण लक्षात ठेवायचं आहे. ओके, येस. पर्याय क्रमांक राईट आन्सर आहे 1. क्वेश्चन नंबर 4 बघा. चूज द मोस्ट सुटेबल वर्ड अँड कंप्लीट द सेंटेन्स meaningfully. Most parent dash dash love and affection on their children. Poor, poor, pure, poor. पुढीलपैकी कोणता पर्याय क्रमांक तुम्ही सिलेक्ट करणार? यस, झालेला प्रश्न आहे. प्रत्येकाला उत्तर यायलाच पाहिजे. मोस्ट पॅरेंट्स डॅश डॅश लव अँड अफेक्शन ऑन देअर चिल्ड्रेन. पुढीलपैकी कोणता पर्याय क्रमांक सिलेक्ट करणार? झालेला प्रश्न आहे हा आपल्याला सगळ्यांना यायला पाहिजे. आपले जे विद्यार्थी स्पेशल क्लास करतात त्यांना नक्की या प्रश्नाचं उत्तर जमेल. ओके. पुढीलपैकी कोणता वापरणार? चला लवकर लवकर सांगा कमेंट बॉक्समध्ये. प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे आपल्याला. या प्रश्नाचं उत्तर मिळते पर्याय क्रमांक 2, पोर. ओके. बघा, प्युअर तर येणार नाही. प्युअर म्हणजे अगदी पवित्र होतं, हे येणार नाही. आणि पुअर म्हणजे गरीब हा पण येणार नाही. आता हा जो पोर म्हणजे या ठिकाणी वर्षाव करणे, ओतणे, वर्षाव करणे या अर्थाने हा वापरला जातो. ओके. सो मोस्ट पॅरेंट काय करतात?
बरेच पालक त्यांच्या मुलांवरती काय करतात, लव आणि अपेक्षा म्हणजे प्रेम आणि ममतेचं काय करतात, वर्षाव करतात त्यांच्यावरती या पद्धतीनं. सो पोर आपल्याला या ठिकाणी वापरायचा आहे. हा पोर येत नाही, याचा अर्थ होतो होल. होल म्हणजे छिद्र. हे पण येणार नाही. पर्याय क्रमांक 2 तुमचा राईट असेल. क्वेश्चन नंबर 5 बघा. इन द फॉलोइंग ग्रुप वन वर्ड इज रॉंगली स्पेल्ड, फाइंड आउट द वर्ड. खाली तुम्हाला 4 शब्द दिले, कॉम्बिनेशन, त्यानंतर एक्स जनरेशन, जनरेशन, त्यानंतर हॅल्युसिनेशन आणि ऍडमोनिएशन. तर पुढीलपैकी असा कोणता शब्द आहे की जो आपला रॉंगली स्पेल आहे, चुकीचं स्पेलिंग असलेला पर्याय क्रमांक शोधायचा आहे. कॉम्बिनेशन, एक्स जनरेशन, हॅल्युसिनेशन आणि ऍडमोनिएशन. योग्य पर्याय क्रमांक सिलेक्ट करा. चुकीचं स्पेलिंग असलेला पर्याय क्रमांक. चला कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. सोपा प्रश्न आहे मित्रांनो, यायला पाहिजे. प्रत्येक परीक्षेमध्ये आपल्याला चूज द करेक्ट स्पेलिंग, चूज द रॉंग स्पेलिंग असे प्रश्न देखील विचारले जातात. त्यामुळे हे प्रश्न आपल्याला सुटायला पाहिजे. ओके, चला. यस, उत्तर येत आहे आपल्याला कमेंट बॉक्समध्ये. पटापट उत्तर देत चला. ओके, 2 राईट आहे. एक्स जनरेशन हा तुमचा या ठिकाणी. आता इथे याचं राईट स्पेलिंग काय? इथे डबल जी पाहिजे. ओके, EXAGG, बरोबर. इथे ENRATION. एक्स जनरेशनचा अर्थ काय होतो? एक्स जनरेशन अतिशयोक्ती स्वरूपाचा, अतिशयोक्ती. ओके, कॉम्बिनेशन म्हणजे संयोजन, हे बरोबर आहे. त्यानंतर हा जो तिसरा वर्ड दिलेला आहे, हॅल्युसिनिएशन, हा पण या ठिकाणी बरोबर आहे. याचा अर्थ होतो भूल. ओके, भूल किंवा भ्रम म्हणतो आपण, हे पण बरोबर आहे. आणि ऍडमोनिएशन देखील बरोबर आहे. ऍडमोनिएशनचा अर्थ होतो एक प्रकारे याला सूचना पण म्हणता येईल, नोटीस पण म्हणता येईल किंवा सजेशन पण म्हणता येईल ऍडमोनिएशनसाठी. तर हे तुमचे सगळे राईट स्पेलिंग आहे. फक्त रॉंग विचारलंय, तर रॉंग आपलं पर्याय क्रमांक 2 आहे. येस, नेक्स्ट क्वेश्चन. कन्सिडर द फॉलोइंग सेंटेन्सेस. खाली तुम्हाला 2 सेंटेन्स दिलेले आहे, ए आणि बी नंबरचं वाक्य. व्हेन द हंटर सॉ द टायगर, ही क्लाइंब अप अ ट्री. आणि ऑन सीइंग द टायगर, द हंटर क्लाइंब अप अ ट्री. हे 2 वाक्य दिलेले आहे आणि हे 2 वाक्य रिस्पेक्टिव्हली काय आहेत, क्रमाने काय आहेत? ए नंबरचं वाक्य सिंपल, बी नंबरचं वाक्य कंपाऊंड. ए नंबरचं वाक्य कंपाऊंड, तर बी नंबरचं वाक्य सिंपल. बघा, चारही ऑप्शन रीड करा आणि अचूक उत्तर द्या की पुढीलपैकी हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे. चला लवकर उत्तर द्या कमेंट बॉक्समध्ये. वेन द हंटर सॉ द टायगर, ही क्लाइंब अप अ ट्री. आणि ऑन सीइंग द टायगर, द हंटर क्लाइंब अप अ ट्री. पुढीलपैकी तुमचं राईट आन्सर कुठलं असेल? वाक्याचे प्रकार ओळखण्याचे आहे. सोपा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सगळ्यांना मिळतंय. पर्याय क्रमांक 3. अगदी छान. पहिलं वाक्य हे कॉम्प्लेक्स आहे, तर दुसरं वाक्य हे या ठिकाणी सिंपल स्वरूपाचं आहे. मी मगाशी सांगितलं आपल्याला सिंपल आणि कॉम्प्लेक्स वाक्य कसं ओळखायचं. ओके, इथे वेन आलेला आहे. वेन द हंटर सॉ द टायगर, जेव्हा शिकाऱ्याने त्या टायगरला बघितलं होतं. ही क्लाइंब अप द ट्री, तो झाडावरती चढला होता. हे पहिलं वाक्य तुमचं कॉम्प्लेक्स स्वरूपाचं आहे. इथे वेन आलेला आहे सबऑर्डिनेटर. मात्र दुसरं वाक्य हे सिंपल स्वरूपाचं आहे. ऑन सीइंग द टायगर, द हंटर क्लाइंब अप द ट्री. इथे एकच कर्ता आहे, हा सब्जेक्ट आणि हे वर्ब. हे सीइंग काय आहे मग? याचा वापर कशा पद्धतीने झाला? यस, हा कशा प्रकारे झालाय? ऑन सीइंग द टायगर, पार्टिसिपल म्हणून या ठिकाणी याचा यूज झालेला आहे. ओके, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 तुमचा 3 बरोबर असेल. नेक्स्ट क्वेश्चन. आयडेंटिफाय द अंडरलाइनेड टर्म. अंडरलाईन केलेली जो काही क्लॉज आहे तो ओळखायचा आहे. वी नो वाय ही हॅज नॉट कम. ऍडजेक्टिव्ह क्लॉज, ऍडव्हर्बल क्लॉज, नाउन क्लॉज की मेन क्लॉज. हा क्लॉजचा कोणता प्रकार आहे? वी नो वाय ही हॅज नॉट कम. आम्हाला माहितीये की तो का आलेला नाहीये. हे क्लॉज कोणत्या प्रकारचा आहे? चला लवकर लवकर उत्तर यायला पाहिजे आपल्याला. ऍडजेक्टिव्ह, ऍडव्हर्बल, नाउन की मेन क्लॉज आहे अंडरलाईन केलेला. ज्यांना उत्तर येते त्यांनी कमेंट बॉक्समध्ये द्या. या प्रश्नाचं उत्तर पुढीलपैकी काय असेल? आजचे प्रश्न सोपे आहेत, सगळ्यांना सुटतील असे प्रश्न आहेत. त्यामुळं या प्रश्नांचं उत्तर आपल्याला यायला पाहिजे. हा नाउन क्लॉज आहे. अगदी छान. वी नो वाय ही हॅज नॉट कम. ओके, इथे तुमचा मेन वर्ब आलेला आहे, मुख्य वर्ब. त्याला आपण व्हॉटने प्रश्न विचारला तर तुम्हाला उत्तर इथे सबऑर्डिनेट क्लॉज अंडरलाईन केलेला मिळतो. ओके, यस. तर हे आपलं नाउन क्लॉज आहे आणि नाउन क्लॉजचा कोणता प्रकार आहे हा? ऑब्जेक्ट ऑफ वर्ब.
क्रियापदाचं कर्म म्हणून या ठिकाणी तो रोल प्ले करत आहे. नाउन क्लॉज कशाचं एक्झाम्पल आहे? ऑब्जेक्ट ऑफ वर्ब. क्लिअर? हा सब्जेक्ट नाहीये, हा वाक्याचं कर्म म्हणून रोल प्ले करत आहे. आणि कोणत्या क्रियापदाचं कर्म? नो या क्रियापदाचं कर्म. ओके, म्हणून तर मी तुम्हाला विचारलंय की व्हॉटनी याला प्रश्न करा. ओके, व्हॉट डू वी नो? ओके, आपल्याला काय माहिती आहे? तर इथे वाय ही हॅज नॉट कम, तो का आलेला नाही हे आपल्याला माहिती आहे, म्हणून हा तुमचा ऑब्जेक्ट ऑफ वर्ब आहे. अगदी छान. आजचे प्रश्न जरा सोपे आहेत. ओके, म्हटलं चला युट्यूब वरती आपण या ठिकाणी थोडीशी लेवल वेगळ्या पद्धतीची ठेवूया, कारण की आपल्या स्पेशल क्लासमध्ये जे प्रश्न आपण एमपीएससी लेवलचे घेतो तिथे थोडंसं डिफिकल्टी वाटते, पण इथे पोल देताना तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून आपण या ठिकाणी ही लेवल इथे घेतलेली आहे. तरी पण प्रश्न बघा, हे सगळे डिफिकल्ट प्रश्न नाहीये. तुम्हाला व्यवस्थित सराव केल्यानंतर या प्रश्नांची उत्तरं देखील येणारच आहे. फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट फॉर्म ऑफ वर्ड गिव्हन इन द ब्रॅकेट. शी कुड नॉट बी परचेस बाय एनी डॅश डॅश इंड्यूस. ब्रॅकेटमध्ये इंड्यूस हा वर्ड तुम्हाला दिलेला आहे. ब्रॅकेटमध्ये इंड्यूस हा वर्ड दिलेला आहे आणि त्याचा योग्य फॉर्म तुम्हाला वापरायला सांगितलाय. ओके, तर काय वापरणार? चला, 4 ऑप्शन दिले: इंडक्शन, इंड्युसमेंट, इंडसनेस आणि इंड्युसिटी. पुढील पैकी कोणता पर्याय क्रमांक तुम्ही इथे सिलेक्ट करणार? यस, लवकर लवकर उत्तर द्या. ज्यांना उत्तर येते त्यांनी कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पुढील पैकी कुठलं सिलेक्ट करता येईल? बी 1. कमेंट बॉक्समध्ये दिसत आहे उत्तर. 1, 2 उत्तर आपल्याला मिळालंय. यापेक्षा वेगळं आणखीन काय वाटतं, काय असायला पाहिजे? यस, पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. बघा, तुम्हाला जर नाऊन ओळखता आलं ना तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर सुटेल. शी कुड नॉट बी परचेस. शी कुड नॉट बी परचेस बाय एनी. एनी काय आहे रे तुमचा? हा ऍडजेक्टिव्ह आहे. हा ऍडजेक्टिव्ह आहे आणि ऍडजेक्टिव्हच्या नंतर येणारा शब्द कोणता असतो? नाऊन असतो. मग नाऊन कोणता आहे? इथे बघा, ज्या शब्दाच्या शेवटी MENT आलेलं असतं ते नाऊन आहे. ज्याच्या शेवटी NESS येतं ते पण नाऊन आहे. ओके, म्हणजे तुमचं इथे बघावं लागेल. इथे इंड्युसमेंट हे तुम्हाला या ठिकाणी वापरावं लागेल. इंड्युसमेंटचा अर्थ काय होतो? प्रलोभन, किंवा आपण याला आमिष म्हणतो. ओके, आमिष किंवा प्रलोभन. यस, तर इथे बघा, शी कुड नॉट बी परचेस बाय एनी इंड्युसमेंट. तर ती कोणत्याही प्रलोभनाद्वारे, तिला काय म्हणता येईल आपल्याला या वाक्यामध्ये, की तिला कोणत्याही प्रलोभनाने ते खरेदी करता आले नाही. शी कुड नॉट बी परचेस बाय एनी इंड्युसमेंट. कोणत्याही प्रलोभनामुळे किंवा कोणत्याही आमिषामुळे तिला खरेदी करता आलेले नाही. ती आमिषाला बळी पडली नाही. अगदी छान. ओके, तर कोणत्याही प्रलोभनाला ती बळी पडलेली नाही असं देखील आपण म्हणू शकतो. हा TION असलेला पण नाऊन असतो, पण इथे हे जवळच आहे. इंड्यूस पासनं जर नाऊन तयार करायला सांगितला तर इंड्युसमेंट हाच तुमचा वर्ड या ठिकाणी तयार होतो. इंडक्शन होत नाही आणि इंडसनेस देखील होत नाही. पर्याय क्रमांक तुमचा 2 राईट असेल. यस, चला, आलंय लक्षात सगळ्यांच्या? ओके, क्वेश्चन नंबर पुढचा बघा, 4. एक सेकंड. पुढचा प्रश्न, फिल इन द ब्लँक विथ करेक्ट अल्टरनेटिव्ह. योग्य पर्याय क्रमांक शोधायचा आहे. देअर इज अन डिफरन्स बिटवीन मॅन्स लाफ्टर अँड मर्डर. शी वॉज व्हेरी डॅश डॅश ऑफ अवर एफोर्ट टू हेल्प. चारही तुम्हाला ऑप्शन दिलेले: अफेक्टिव्ह, इफेक्टिव्ह, ऍप्रिसिएबल, ऍप्रिसिएटिव्ह, इफेक्टिव्ह, ऍप्रिशिएबल, नन ऑफ दिस. पुढील पैकी कोणतं राईट असेल? फिल इन द ब्लँक विथ करेक्ट अल्टरनेटिव्ह. योग्य पर्याय क्रमांक शोधायचा आहे. There is an dash dash difference between man's laughter and murder. She was very dash dash of our efforts to help. तर पुढील पैकी कोणता प्रश्न तुमचा उपयुक्त, कोणता प्रश्न कोणता पर्याय क्रमांक तुम्ही इथे फिलअप करणार, तो पर्याय क्रमांक शोधायचा आहे. चला, लवकर लवकर उत्तर द्या. हे झालेलं आहे बरं का, यातले काही शब्द देखील आपण आपल्या रेग्युलर क्लासमध्ये घेतलेले आहे आणि याचं उत्तर तुम्हाला यायलाच पाहिजे इथे. चला, लवकर उत्तर द्या कमेंट बॉक्समध्ये. या प्रश्नाचं उत्तर पुढील पैकी कुठलं असेल? इथे राईट आन्सर मिळते मित्रांनो, पर्याय क्रमांक तुमचं 2. एक येणार नाही. एक येणार नाही. अफेक्ट आणि इफेक्ट येणार नाही. ओके, लक्षात घ्या, अफेक्टिव्ह आणि इफेक्टिव्ह दोन्ही या ठिकाणी येत नाही. पर्याय क्रमांक केवळ तुमचं 2 बरोबर आहे. देअर इज अन ऍप्रिशिएबल डिफरन्स. हा डिफरन्स आहे.
ज्याच्या शेवटी ENCE किंवा ANCE आलेलं असतं हे तुमचं नाऊन आहे आणि नामाबद्दल विशेष माहिती देणारा शब्द ऍडजेक्टिव्ह आहे. मग ऍडजेक्टिव्ह कोणता आहे? हा इथे तुमचा ऍप्रिशिएबल हा ऍडजेक्टिव्ह तुम्हाला वापरायचा आहे. ऍक्च्युली बघा, जे सफिक्स आणि प्रिफिक्स मी तुम्हाला यापूर्वी क्लासमध्ये सांगितलेलं आहे. ओके, तर इथे जो काही सफिक्स आपण ऍड केलेला आहे एबल, हा तुम्हाला इथे ऍडजेक्टिव्ह म्हणून वापरलेला दिसतो. तसा TIVE हा पण देखील ऍडजेक्टिव्ह सफिक्सच आहे, पण इथे तुम्हाला ऍप्रिशिएबल उत्तर बरोबर असेल. देअर इज अन ऍप्रिशिएबल डिफरन्स बिटवीन मॅन्स लाफ्टर अँड मर्डर. ओके, म्हणजे आपण इथे काय म्हणू शकतो? देअर इज अन ऍप्रिशिएबल म्हणजे या ठिकाणी आता प्रशंसनीय होतो, पण इथे आपण त्याचा वेगळा प्रशंसनीय म्हणजे लक्षात येण्याजोगा. तर इथे थोडासा लक्षणीय फरक आहे. कशामध्ये? मॅन्स लाफ्टर अँड मर्डर म्हणजे व्यक्तीच्या हास्यामध्ये आणि मृत्यूमध्ये लक्षणीय फरक आहे. लक्षणीय म्हणजे खूप मोठा फरक आहे. ओके, मायनर नाही, लक्षणीय, खूप लगे नजरेत भरेल या स्वरूपाचा डिफरन्स त्यांच्यामध्ये आहे. या दोन गोष्टीमध्ये, व्यक्तीच्या हसण्यामध्ये आणि मर्डरमध्ये. म्हणून या ठिकाणी आपण ऍप्रिशिएबल इथे वापरणार. आता शी वॉज व्हेरी ऍप्रिशिएटिव्ह ऑफ अवर एफर्ट्स टू हेल्प. आता ऍप्रिशिएटिव्ह आपण म्हणतो ना, की मी खूप ऍप्रिशिएट झालोय तुला. ओके, ऍप्रिशिएट झालो म्हणजे या ठिकाणी काय झालो? ऍप्रिशिएट केव्हा वापरतो आपण? कौतुक करण्यासाठी. सो शी वॉज व्हेरी ऍप्रिशिएटिव्ह ऑफ अवर एफर्ट्स टू हेल्प. ओके, तर तिला आम्ही जी मदत केली त्या आमच्या मदतीबद्दल तिने या ठिकाणी काय केलं? ती खूप कौतुक या ठिकाणी झालेलं होतं असं आपण इथे म्हणणार. शी वॉज व्हेरी ऍप्रिशिएटिव्ह. ओके, तर तिला खूप कौतुक झालेलं होतं ऑफ अवर एफर्ट्स टू हेल्प. तिला जी आम्ही मदत केली, आमच्या मदतीबद्दल तिला खूप ऍप्रिसिएटिव्ह झालेलं होतं असं आपण इथे म्हणणार. सो पर्याय क्रमांक 2 तुमचा राईट असेल. अफेक्ट म्हणजे परिणाम, इफेक्ट म्हणजे पण परिणाम आहे. दोघांचा अर्थ परिणाम होतो. फक्त यातलं एक व्हर्ब आहे आणि एक ऍडजेक्टिव्ह आहे. त्यामुळे हे येणार नाही, हे पण येणार नाही. अफेक्ट आणि इफेक्ट तर येतच नाही, म्हणजे तिसरा पण गेला, हा तर येतच नाही. पर्याय क्रमांक 2 राईट असेल. येस, रेग्युलर लेक्चर अटेंड केलं की तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येणार. ओके, इफेक्टिव्ह नाही येणार ना. इफेक्टिव्ह कसं वापरणार? इफेक्टिव्हचा अर्थ होतो परिणामकारक. मग देर इज अन इफेक्टिव्ह डिफरन्स बिटवीन मॅन्स लाफ्टर अँड मर्डर. तिथे जो परिणाम आहे तो कसा आहे? डिफरन्स परिणाम आहे असं. हे येणार नाही ना, इफेक्टिव्हचा अर्थ परिणाम होतो. त्यामुळे आपल्याला तिथे वापरता येणार नाही. नेक्स्ट क्वेश्चन. आयडेंटिफाय द टाइप ऑफ सेंटेन्स. वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. डू ऑर डाय, सिंपल, कॉम्प्लेक्स, कंपाऊंड, कॉम्प्लेक्स कंपाऊंड. पुढीलपैकी कोणता आहे? पुढीलपैकी कोणता तुमचा राईट आहे? येस, सिंपल आहे, कंपाऊंड आहे, कॉम्प्लेक्स आहे की कॉम्प्लेक्स कंपाऊंड स्वरूपाची वाक्यरचना आहे? कोणतं वाक्य आहे? डू ऑर डाय, करा किंवा मरा. चला, ज्यांना उत्तर येते त्यांनी सांगा. हे वाक्य कंपाऊंड स्वरूपाचं आहे. संयुक्त. ओके, संयुक्त वाक्य आहे. सिंपल नाही, कॉम्प्लेक्स येणार नाही, कॉम्प्लेक्स कंपाऊंड देखील नाही, संयुक्त स्वरूपाचा आहे. दोन्ही वर्ब आहे. डू ऑर डाय, एकतर करा किंवा मरा. क्रियापद आहे. हे संयुक्त स्वरूपाचं वाक्य आहे. आणि आपण सांगितलंय ना तुम्हाला संयुक्त वाक्य कसं ओळखायचं? मगाशीच सांगितलं. फॅन बॉईज, आपला ओ फॉर ऑर आलेला आहे. कंपाऊंड वाक्य आहे. कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? कंपाऊंड स्वरूपाचं. नेक्स्ट क्वेश्चन. Change the voice of the given sentence. The walls had not been decorated by us. The walls had not been decorated by us. दिलेल्या वाक्याचा व्हॉइस बदलायचा आहे. त्या भिंती आमच्याकडनं रंगवण्यात आलेल्या नव्हत्या. The walls had not been decorated by us. रंगवण्यापेक्षा सजविलेल्या नव्हत्या असं आपण इथे म्हणणार, किंवा सुशोभित केलेल्या नव्हत्या. पुढीलपैकी राईट कुठलं असेल? यस, सोपा प्रश्न आहे. द वॉल्स हॅड नॉट बीन डेकोरेटेड बाय अस. या प्रश्नाचं उत्तर व्हाईस बदलायचं आहे. मूळ वाक्य कोणत्या प्रकारचं आहे? ऍक्टिव्ह आहे की पॅसिव्ह आहे? मूळ वाक्य जे आहे हे तुम्हाला बाय अस म्हटलेलं दिसतंय, म्हणजे हे तुमचं पॅसिव्ह स्वरूपाचं आहे. तुम्हाला कशामध्ये रूपांतर करायचं आहे? ऍक्टिव्ह मध्ये. मग आपण काय करतो? कर्ता कर्म यांच्या जागांची अदलाबदल करतो. मग असला सुरुवातीला घ्या. आता असला जेव्हा सुरुवातीला घेतलं जाणार तेव्हा तो वी मध्ये कन्वर्ट होणार, बरोबर? आणि वॉल पाठीमागे जाणार, द वॉल पाठीमागे जाणार. आता हॅड नॉट बीन आलेलं आहे. हॅड नॉट बीन केव्हा वापरतो आपण? जेव्हा तुमचा, आता हा जो काय आहे पास्ट परफेक्ट आहे. ओके, पास्ट परफेक्टचा पास्ट परफेक्टच असतो,
फक्त तिथे आपल्याला बीन वापरावा लागतो. इथे आपण इथे हॅड डेकोरेटेड वापरणार. पर्याय क्रमांक 1. येस, पॅसिव्हचं ऍक्टिव्ह करताना वी हॅड नॉट डेकोरेटेड द वॉल, याचं पॅसिव्ह करताना आपण काय करणार, फक्त बीन हा शब्द तिथे ऍड करणार. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 तुमचं राईट असेल. क्लिअर? डेकोरेटिंग येत नाही म्हणजे तुमचे इथे 2 ऑप्शन तर लगेच बाद होतात. तुम्हाला माहिती पाहिजे की आपण जे वाक्य इथे डेकोरेटेड वापरलेलं आहे, क्रियापदाचं तिसरं रूप आहे हॅडच्या सोबत. तर आपण हे कशाचं केलेलं आहे, पास्ट परफेक्टचं केलेलं आहे. मग हॅवच्या सोबत कधीच ING येत नाही, म्हणजे हे चुकलेलं आहे, हे चुकलेलं आहे. हे लगेच लक्षात यायला पाहिजे. क्वेश्चन नंबर नेक्स्ट पुढचा बघा. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्सेस फ्रॉम द गिवन बिलो. खाली तुम्हाला 4 सेंटेन्सेस दिले, त्यापैकी तुमचं राईट सेंटेन्स कोणते आहे ते ओळखायचे आहे. 15 minutes are allowed to each speaker. 500 boys study in the Garware College. Her knowledge of physics is rich. Politics is risky profession. तर पुढील पैकी कोणतं वाक्य करेक्ट आहे? योग्य वाक्य निवडायला सांगितले. 1 नंबरचा ऑप्शन AB, 2 नंबर BC, तिसरा CD आणि चौथा AD. चला ओळखा वाक्य कोणतं बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक 1, 2, 3, 4 करेक्ट वाक्य निवडायचं आहे. सोपा प्रश्न आहे. याचं उत्तर मिळतंय पर्याय क्रमांक 2. बी आणि सी नंबरचं विधान बरोबर आहे. 15 minutes आर अलाउड टू ईच स्पीकर हे वाक्य रॉंग आहे. लक्षात घ्या, जेव्हा न्यूमरिकल ऍडजेक्टिव्ह सेंटेन्स मध्ये येतो संख्या विशेषण, न्यूमरिकल ऍडजेक्टिव्हच्या समोर जर पुढे युनिट आलेलं असेल आणि ते प्लुरल असेल तर पुढे बघा तो एक गट असतो. जसं 5 रुपीज आपण म्हणतो ना, 5 रुपीज इज स्मॉल अमाऊंट, 5 किलोमीटर इज स्मॉल डिस्टन्स किंवा लॉंग डिस्टन्स असं आपण म्हणतो. 5 किलोमीटर हे छोटं अंतर आहे किंवा 5 रुपीज स्मॉल अमाऊंट, 5 रुपये ही छोटी रक्कम आहे. तर इथे आपल्याला इज वापरायचा आहे. जेव्हा संख्या विशेषण आलेलं असतं आणि त्याचा जो संच असेल, त्याचा जो गट आहे, त्याला आपण जेव्हा एकत्रितपणे त्याचा वापर करतो तेव्हा पुढे तुम्हाला सिंग्युलर वर्ब वापरायचा आहे. इथे इज येणार. ओके, म्हणून हे चुकीचं आहे. आता दुसऱ्या वाक्यामध्ये 500 बॉईज स्टडी, इथे मात्र वेगळं आहे. 500 बॉईज युनिटच्या नंतर नाऊन आलेलं आहे आणि पुढे हे जे काही वापरलेलं आहे स्टडी, हे बरोबर आहे. प्लुरल वर्ब येणार इथे. 500 बॉईज स्टडी इन द गरवारे कॉलेज, हे तुमचं बरोबर आहे. ओके, लक्षात घ्या, हे 2 नंबरचं वाक्य बरोबर आहे. सी नंबरचं मात्र या ठिकाणी सी नंबरचं वाक्य पण देखील या ठिकाणी बरोबर आहे, कारण की इथे विषयाच्या नावाचा उल्लेख झालेला आहे. हर नॉलेज ऑफ फिजिक्स इज रिच. हर नॉलेज ऑफ फिजिक्स, तर तिचं जे काही फिजिक्सचं नॉलेज आहे हे कसं आहे, रिच आहे. ओके, बरोबर. येस. मात्र डी मध्ये काय, पॉलिटिक्स इज अ रिस्की प्रोफेशन. आता जेव्हा याचा तुमचा प्रोफेशन या विषयाचा नावाचा उल्लेख होत नसेल तेव्हा तिथे त्याला प्लुरल कन्सिडर करायचं. इथे आपण आर वापरणार, इथे आर वापरणार, हे चुकीचं आहे. ओके, म्हणजे तुम्हाला विचारलंय काय, राईट असणार पर्याय क्रमांक बी आणि सी बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. चेंज द 8 नंबरचा क्वेश्चन बघा. चूज द ऑप्शन विथ अप्रोप्रिएट पंक्च्युएशन इन्सर्टेड इन द गिवन सेंटेन्स. विराम चिन्हावरचा हा प्रश्न होता. आय आस्क हर व्हॉट टाइम इट वॉज. आय आस्क हर व्हॉट टाइम इट वॉज. चारही पर्याय रीड करा आणि मला सांगा की यातलं कोणतं वाक्य बरोबर आहे. विथ द रेफरन्स पंक्च्युएशन, हा विराम चिन्हाचा वापर बघायचा आहे. पुढील पैकी कोणतं राईट आहे. या प्रश्नाचं उत्तर मिळते आपल्याला सगळ्यांना पर्याय क्रमांक फर्स्ट. 1 नंबरचं विधान बरोबर आहे. सी नाही. सी कसं येणार, लक्षात घ्या, विराम चिन्हाचा वापर ओळखायला सांगितलं. विराम चिन्ह. आता आय आस्क हर, मी तिला विचारले होते. व्हॉट टाइम इट वॉज, ही इनडायरेक्ट स्वरूपाची वाक्यरचना आहे. इनडायरेक्ट. ओके, इनडायरेक्ट स्वरूपाची वाक्यरचना आहे आणि इनडायरेक्ट स्वरूपाच्या वाक्यामध्ये जर WH वर्ड मध्ये आलेला असेल तर पुढे तुमचं जे वाक्य असतं ते असरेटिव्ह स्वरूपाचं असतं. ओके, असरेटिव्ह. आणि हे असरेटिव्ह असल्यामुळं पुढे फक्त फुल स्टॉप येणार.
पुढे क्वेश्चन मार्क येणार नाही. हा इथे कंजंक्शन म्हणून वापरलेला आहे तोच वर्ड. आय आस्क हर, मी तिला विचारले होते. व्हॉट टाइम इट वॉज, ओके, किती वाजले होते असं मी तिला विचारले होते. ओके, आणि WH वर्ड नंतर इथे तुमचा सब्जेक्ट आहे, त्यानंतर हेल्पिंग वर्ब आहे. ओके, त्यामुळे इथे फुल स्टॉपच येणार. पण WH वर्ड नंतर जर तुमचा हेल्पिंग वर्ब येत असेल आणि त्यानंतर सब्जेक्ट येत असेल आणि पुढे मेन वर्ब येत असेल, तर मात्र ते तुमचं वाक्य प्रश्नार्थक आहे. मग WH वर्ड नंतर इथे हेल्पिंग वर्ब आला की सब्जेक्ट आला. व्हॉट टाइम इट वॉज, व्हॉट टाइम इट वॉज, वॉज हा तुमचा पाठीमागे गेलेला आहे. ओके, म्हणजे इथे चारही वाक्यामध्ये तो पाठीमागे आहे, याचा अर्थ हे वाक्य असरेटिव्ह आहे. पर्याय क्रमांक 1 बरोबर असेल. गॉट इट? सोपा प्रश्न आहे. चला, यानंतर सेकंड लास्ट क्वेश्चन. चूज द ऑप्शन, सॉरी, चूज द चूज द ऑप्शन आहे. चूज द ऑप्शन विथ द बेस्ट ऍडवर्बल क्लॉज दॅट कंटेन द गिव्हन सेंटेन्स. खाली तुम्हाला एक वाक्य दिलंय, द मेड क्लीन द किचन, हर हँड्स हर्ट. हे दोन वाक्य आहेत. या दोन वाक्यापासून तुम्हाला एक क्लॉजचं वाक्य तयार करायचं आहे, ऍडवर्बल क्लॉज. ऍडवर्बल क्लॉज तयार करायचा आहे. चारही पर्याय रीड करा आणि कोणतं राईट सेंटेन्स असेल ते सांगा. हर हँड हर्ट ॲज द मेड क्लिनिंग द किचन, द मेड क्लिनिंग द किचन but her hand hurt, the maid's hand hurt though she cleaned the kitchen, आणि शेवटचा ऑप्शन, the maid cleaned the kitchen until her hands hurt. सांगा पुढील पैकी कोणतं वाक्य ऍडवर्बल क्लॉजचं असेल. सोपा प्रश्न आहे, फक्त व्यवस्थित विचारपूर्वक उत्तर जर देता आलं ना तर या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देता येईल. सुटेल प्रश्न हा आपण घेतलाय आपल्या क्लासमध्ये. ऍडवर्बल क्लॉज म्हणजे काय रे? ऍडवर्बल क्लॉज म्हणजे क्रिया केव्हा घडली, कुठे घडली, कशी घडली असं सांगणारं काहीतरी उपवाक्य यायला पाहिजे. मग काय इथलं कोणतं वाक्य असेल? पर्याय क्रमांक तुमचा 4 राईट आहे. ऑप्शन क्रमांक 4, 4 नंबरचं वाक्य बरोबर आहे. इतर तुमचे येणार नाही. बघा, बट आलाय, बट आपला हा कंपाऊंड मध्ये येतो, कंपाऊंड वाक्यामध्ये येतो, म्हणजे या ठिकाणी हे वाक्य तुमचं नाहीच आहे. ओके, आता बघा पहिलं वाक्य का नाही? हर हँड हर्ट ॲज द मेड क्लिनिंग द किचन. तिचा हात या ठिकाणी दुखला होता ॲज द मेड क्लिनिंग द किचन. आता बघा इथे लक्षात घ्या, किचन क्लिनिंग करणारी कोण आहे? मोलकरणी. आपण तिला मेड म्हटलंय. तर हर हँड हर्ट ॲज द मेड क्लिनिंग द किचन. मोलकर्णीने किचन साफ केलंय म्हणून हिचा हात दुखेल का? नाही. म्हणजे इथे दोन्ही पर्सन वेगवेगळ्या होत आहे. ओके, दोन्ही पर्सन डिफरंट होत आहे, दोन्ही वेगवेगळे आहे. हे चुकीचं आहे. वाक्याचा मिनिंग इथे लॉजिकली बसत नाही. तिसरं वाक्य काय? द मेड्स हँड हर्ट, मेड्स हँड हर्ट, मोलकर्णीचा हात दुखायला लागला होता. दो शी क्लीन द किचन, म्हणून तिने किचन साफ केले. म्हणजे इथे पण पर्सन किती झाले? वेगवेगळे झाले ना. हे पण चुकीचं आहे. पण इथे पर्याय क्रमांक एकच आहे की जो एकाच व्यक्तीच्या संदर्भामध्ये आलेला आहे. द मेड क्लीन द किचन अंटिल हर हँड्स हर्ट. आता हा हर कोणाला मॉडिफाय करतो? या मेडला. जोपर्यंत हात दुखत नाही तोपर्यंत मोलकर्णीने स्वयंपाकघर क्लीन केले. पर्याय क्रमांक 4 राईट असेल. गॉट इट? अंटिल, आणि अंटिल येणार ना. अंटिल हा तुमचा ऍडवर्बल क्लॉज मध्येच वापरला जातो. ऍडवर्बल क्लॉज मध्येच आपण अंटिल वापरतो. हा तुमचा टाइम क्लॉज आहे, ऍडवर्ब क्लॉज ऑफ टाइम. टाइमच्या बाबतीमध्ये आलेला क्लॉज आहे, त्यामुळे हे बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 राईट असेल. नेक्स्ट क्वेश्चन, लास्ट क्वेश्चन. चूज द वर्ड हॅव्हिंग ऑपोजिट मिनिंग ऑफ द वर्ड. इनसाइट, इनसाइट वर्ड दिलेला आहे. इनसाइट साठी तुम्हाला विचारलंय की पुढील पैकी कोणतं ऑपोजिट असणारा वर्ड आहे, सॉरी, ऑपोजिट असणारा वर्ड ओळखायला सांगितलं. यस, 3 ऑप्शन दिले बघा, डिस्करेज, त्यानंतर रिस्ट्रेन आणि डिटर. परत खाली त्याचे ऑप्शन दिलेले आहे. इनसाइटचा अर्थ काय होतो? व्हॉट डू यू मीन बाय इनसाइट?
इन्साइट म्हणजे आपण त्याला म्हणतो एखाद्या व्यक्तीला प्रक्षुब्ध करणे. प्रक्षुब्ध करणे म्हणजे काय रे? एखाद्या व्यक्तीला चिथावणी घालणे किंवा त्याला पेटवून देणे. पेटवून देणे म्हणजे या अर्थाने पेटवणे म्हणजे बर्निंग करणे असं नाही बरं का. चिथावून देणे म्हणजे आपण त्याला ते करण्यास भाग पाडतो. ओके, चिथावणे या पद्धतीनं. तर याच्या ऑपोजिट विचारलाय. मग ऑपोजिट असलेला पर्याय क्रमांक कोणता येणार? बघा, डिस्करेज. आता डिस्करेज म्हणजे काय? एखाद्याचं करेज असतं, धैर्य असतं आणि डिस्करेज करणे म्हणजे काय? त्याचं मनोधैर्य खचवणे. म्हणजे त्याला काय करणे? नाउमेद करणे. थोडक्यात काय? नाउमेद करणे. म्हणजे त्याचं धैर्य खचवणे. ओके. आता एखाद्या व्यक्तीला चढवून देणे, एखाद्या व्यक्तीला आपण खूप पेटवतो, म्हणजे त्याला पुशअप करतो. पुशअप करतो म्हणजे एक प्रकारे त्याच्या ऑपोजिट झाला ना डिस्करेज. डिस्करेज करणे हा त्याच्या ऑपोजिटच झालाय. बरोबर? पर्याय क्रमांक 2 मध्ये काय दिलेलं आहे? रिस्ट्रेन. आता रिस्ट्रेन म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीला डांबून ठेवणे. डांबून ठेवणे म्हणजे निर्बंधात ठेवणे. आता निर्बंधात ठेवणे म्हणजेच काय? एक प्रकारे त्याला नाउमेद करण्यासारखंच आहे. म्हणजे हे पण बरोबर आहे. आणि डिटेरचा अर्थ पण या ठिकाणी नाउमेद करणे असाच होतो. म्हणजे तुमचे तिन्ही पण बरोबर आहे. म्हणून ऑल ऑफ द अबोव हे तुमचं राईट आन्सर असेल. पर्याय क्रमांक 4. यस, सगळ्यांना समजलंय का? तर आय होप मित्रांनो आजचे सर्व प्रश्न तुम्हाला समजले असतील. तर आपण या ठिकाणी थांबूया. अनअकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवरती आपले लेक्चर्स दररोज सकाळी 10:30 वाजता आणि रात्री 9:15 वाजता लर्निंग ॲपवरती चालू असतात. त्या वेळेमध्ये माझ्यासोबत जॉईन होत चला. आणखीन छान पद्धतीनं पोलच्या माध्यमातून तुम्हाला तिथे लर्निंग करायला मिळेल. सो आपल्या या दोन्ही वेळेमध्ये तुम्ही स्पेशल क्लासेस बघू शकता.